होय रे दाद्या. बोल की. अरे ती विकायची आई दवाखान्यात नव्हती होय. हा. तू त्याला 1,00,000 रुपये दिलत. त्यांनी माघारी दिलं का रे? नाही ना का अजून दिलं? अयो अजून नाही दिले त्याने पैसे. नाही ना. अरे वर्ष दीड वर्ष झाले. व्याजाने दिलेत की कसे दिलेत? हे आपल्या मित्रांना कुठे याजाने पैसे देत असतात ती पण दवाखान्याच्या कामाला ती नाही जमत आपल्याला. व्याजानेच पैसे द्यायला पाहिजे होते. लोकांना फुकट पैसे दिले ना की त्याचं महत्व नसतं. होय रे? हा. पण ती तेव्हाच म्हणला होता कांदे इकले की लगेच पैसे देतो. अरे नसत्यानं झालं त्या वर्षी त्याचं कांद्याचे पैसे. त्याच्या मागं बी प्रपंच आहे, लहान लेकर आहेत, वडील नाहीत, त्याला अडचणी असतात ज्याच्या त्याच्या माग. देईल तो पैसे आले देणार, ते ठेवणार नाही. हा त्याच्यामुळे तू मागे ये. आणि मला पण मागे ठुचील. अरे लोक याजाने पैसे देऊन बघ किती श्रीमंत झाल्यात आणि तुला तर अक्कलच नाही. अरे येड्या, ती अडचणीत होता म्हणूनच त्यांनी आपल्याकडनं पैसे घेतले ना. आणि ती कसं आहे माहितीये का, व्याजाने पैसे देणं मला काय आवडत नाही. खरा तर विषय असा आहे की कुणाच्या लेकरा बाळाच्या तोंडचा घास हिरावून घेणं माझ्या रक्तात नाही. त्यामुळे मी कधी व्याजाचा धंदा करत. देईल तो नक्की पैसे दिला आल्यावर कोणाचाच ठेवणार नाही. अजून पण 2-3 जणांचे पैसे आहेत त्याच्याकडे, पण तो कोणाचाच ठेवणार नाही. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.